नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांचं ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा की ज्यामुळे आमच्या लेटेस्ट व्हिडिओजचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. सो लेट्स गेट स्टार्टेड. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम अ टीनेजर्स प्रेयर. टायटल A Teenager's Prayer. Poet. The poem is written by J. Morse. Rhyme scheme. The rhyme scheme is ABCB. Figure of speech. Alliteration. Inversion. Theme or central idea. It is a prayer by a teenager. एका किशोरवयीन मुलाने केलेली ही एक प्रार्थना आहे. Teenage is a very important age इन एव्हरीवन्स लाईफ. किशोरवय हे प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा काळ असतो. इन दिस पोएम द टीनेजर इज कन्फ्युज्ड अबाउट मेकिंग द राईट डिसिजन्स. या कवितेत तो टीनेजर योग्य निर्णय घेण्याच्या संदर्भात गोंधळलेला आहे. ॲज ही नोज दॅट अ रॉंग डिसिजन मे रुईन हिज होल लाईफ. कारण त्याला माहिती आहे की एखादा चुकीचा निर्णय त्याचं संपूर्ण जीवन बर्बाद करू शकतं, रुईन करू शकतं. हेन्स द टीनेजर इन द पोएम प्रेज टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स. म्हणूनच या कवितेतील तो किशोरवयीन मुलगा मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी देवाची प्रार्थना करतोय. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. बास्केटफुल ऑफ मूनलाईट. टायटल बास्केटफुल ऑफ मूनलाईट. पोएट Sunil Sharma. Rhyme scheme. This poem is free from rhyme scheme. It's a free verse. या कवितेत राईम स्कीम नाही आहे, म्हणजेच यमक योजना नाही आहे. इट्स अ फ्री वर्स. ती एक मुक्त छंदातील कविता आहे. फिगर ऑफ स्पीच. ॲलिटरेशन, रिपिटेशन, ॲपॉस्ट्रॉफी. थीम और सेंट्रल आयडिया. This poem is a request of a child to the moon. ही कविता एका लहान मुलाने चंद्राला केलेली एक विनंती आहे. The child requests it to give him 1 or 2 basketful of seeds of moonlight. ते मूल त्या चंद्राला 1 किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाशाची बियाणं देण्याची विनंती करत आहे. He wishes to sow the small moons of light along the roads फ्रॉम सिटी टू विलेज. त्याला त्या चंद्रप्रकाशाच्या लहान बिया शहराकडून खेड्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या कडेनं पेरायच्या आहेत. सो हिज फादर विल कम होम अर्ली अँड टेल हिम स्टोरीज. की ज्यामुळे त्याचे वडील लवकर घरी येतील आणि त्याला गोष्टी सांगतील. पोएट डिस्क्राइब्स विलेजर्स लाईफ विच इज फुल ऑफ डेंजर्स अँड चाइल्ड्स लव फॉर हिज फादर. अनेक संकटांनी भरलेल्या ग्रामीण लोकांचं जीवन आणि मुलाचं आपल्या वडिलांवर असलेलं प्रेम याचं कवी वर्णन करतोय. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. यू स्टार्ट डाईंग स्लोली. टायटल. द टायटल ऑफ द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट पॅब्लो नेरुडा. राईम स्कीम. इट इज अ फ्री वर्स पोएम, हेन्स नो राईम स्कीम. ही मुक्त छंदातली कविता आहे, म्हणून राईम स्कीम नाही आहे. फिगर ऑफ स्पीच. ॲपॉस्ट्रॉफी, रिपिटिशन, अँटिथेसिस. थीम और सेंट्रल आयडिया. द पोएट इज टेलिंग अस टू डू न्यू थिंग्स एव्हरी डे अँड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. कवी आपल्याला दररोज नवनवीन गोष्टी करायला सांगत आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार टाळायला आणि नेहमी सकारात्मक राहायला तो आपल्याला सांगत आहे. वी शूड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. ट्रस्ट युअर सेल्फ अँड व्हॉट यू डू. तुम्ही जे काही करता त्याच्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम द ट्विन्स. टायटल. द ट्विन्स. पोएट
The poem is written by Henry Sambrook Clay. Rhyme scheme. Rhyme scheme of the poem is AB AB. Figure of speech, alliteration, hyperbole. Central idea. The central idea of the poem is the problems faced by the identical twins. एकसारख्या दिसणाऱ्या त्या जुळ्या मुलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या त्या समस्या ही या कवितेची सेंट्रल आयडिया म्हणजेच मध्यवर्ती कल्पना आहे. ऑल द प्रॉब्लेम्स आर सो एक्झॅगरेटेड दॅट दे क्रिएट ह्युमरस इफेक्ट. या सर्व समस्या इतक्या अतिशयोक्तीपूर्ण आहेत की त्याच्यामुळे विनोद निर्माण होतो. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इफ. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज इफ. पोएट. द पोएम इज रिटन बाय रुडयार्ड किपलिंग. राईम स्कीम. द राईम स्कीम फॉर द फर्स्ट स्टांजा इज ए ए ए ए. पहिल्या कडव्याची राईम स्कीम आहे ए ए ए ए. All the other 5 stanzas have the rhyme scheme A B A B. इतर सर्व 5 कडव्यांची राईम स्कीम आहे A B A B. Figure of speech, antithesis, tautology, personification. Theme or central idea. A father gives valuable advices to his son. एक पिता आपल्या मुलाला बहुमूल्य सल्ले देत आहे. द थीम ऑफ द पोएम इज दॅट इफ ही फुलफिल्स सर्टेन कंडिशन्स ही कॅन गेट सर्टेन फेवरेबल रिझल्ट्स. या कवितेचा मुख्य विषय असा आहे की जर त्याने म्हणजे त्या मुलाने विशिष्ट अटी पूर्ण केल्या तर त्याला विशिष्ट आपल्या मनासारखे परिणाम मिळतील. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, Stopping by woods on a snowy evening. Title, Stopping by woods on a snowy evening. Poet, Robert Frost. Rhyme scheme. The rhyme scheme of the first 3 stanzas is A A B A. Figure of speech, inversion, alliteration. Theme or central idea. The theme of the poem is that a traveler on a horseback stops by a little forest on a winter evening. घोड्यावरून प्रवास करणारा एक प्रवासी हिवाळ्यातील एका सायंकाळी जंगलाच्या बाजूला थांबतो. ही या कवितेची थीम आहे किंवा मुख्य विषय आहे. द लिटिल फॉरेस्ट इज लवली, डार्क अँड डीप. हे जंगल मनोहर आहे. Though the traveler is greatly fascinated by the scene, his duty urges him to move on. जरी तो प्रवासी ते सौंदर्य पाहून ते दृश्य पाहून अतिशय मोहित झाला असला तरी त्याचं कर्तव्य त्याला पुढे जाण्याची विनंती करत आहे. त्याला पुढे चल असं सांगत आहे म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण कर. द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, द वर्ल्ड इज माइन. टायटल. The title of the poem is The World is Mine. Poet. The poem is written by Joy Lovelace Crawford. Rhyme scheme. Its rhyme scheme is A A B B C C. Figure of speech, apostrophe, inversion. Theme or central idea. The central idea of the poem is that all of us should look at life as a blessing because we are blessed with the ability to walk, talk, hear and see. आपण सगळ्यांनी जीवनाकडे एक वरदान म्हणून पाहिलं पाहिजे कारण आपल्याला चालण्याची, बोलण्याची, ऐकण्याची आणि पाहण्याची देणगी मिळालेली आहे. ही या कवितेची सेंट्रल आयडिया आहे. द स्पीकर अंडरस्टँड्स द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग एबल टू वॉक, लिसन अँड सी when he finds a lame girl, a deaf lad and a blind boy. जेव्हा निवेदकाला एक लेम गर्ल म्हणजेच अपंग मुलगी, लंगडी मुलगी, अ डीफ लॅड एक बहिरा मुलगा अँड अ ब्लाइंड बॉय एक अंध मुलगा भेटतो त्यावेळेला त्याला चालता येणं, ऐकता येणं आणि पाहता येणं
याचं महत्त्व त्याला कळतं. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम ओ कॅप्टन माय कॅप्टन. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन. पोएट. द पोएम इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमॅन. द राईम स्कीम इज AABB. Figure of speech, repetition, tautology, personification. Theme or central idea. The poet is trying to communicate with readers his love for President Lincoln and his grief on his death. कवी राष्ट्राध्यक्ष लिंकन यांच्याविषयीचं प्रेम आणि त्यांच्या मृत्यूविषयीचं दुःख वाचकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. द पोएट सेज दॅट अब्राहम लिंकन इज द सेव्हियर ऑफ दिअर नेशन. कवी म्हणतो की अब्राहम लिंकन हे त्यांच्या राष्ट्राचे संरक्षण करते आहेत. अँड दे एम्ब्रेस हिम ॲज दिअर हिरो. त्यांचा हिरो म्हणून ते त्याला आलिंगन देतात. द पोएट लॅमेंट्स द डेथ ऑफ धिस ग्रेट लीडर. कवी या महान नेत्याच्या मृत्यूचा शोक करतो. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग अँड गुड बाय.